काय या माणसाने डोक्याला ताण करून ठेवलाय बाई. घर पडलं, घर नीट नाटकं करायचं तर इथं खूप इथं आणून मांडलंय. काय ना त्या सासऱ्याने एक घर जावई करून ठेवलंय. आमच्या मुळावर आलाय तो आता. ते बी इथं जाय ना बी काही व्हायना. मला वाटलं सगळं तो क्लिअर केलं असं क्लिअर केलं मी. तुम्हाला काही पटत आहे का हो? काय झालं आता? अहो ते म्हातारीने केलं घर जावई, पण तुम्ही द्यायचं ना आता काढून. हे काय नखरे त्यांचे सहन करायचे. कशाचं जाऊ दे आता. दाजी दाजी चांगलं दाजी आता त्यांना शब्द होता घर जावायचा. मी कसं काय शब्द होता, पण त्यांच्या घरी काय कमी गेलाय का? इथं डोक्यावर नाचत आहेत ना आपले ते. आता मला तू सांग, त्या बहिणीला बोलता येईना मला आणि त्या दाजीला काय म्हणता तुमच्या बहिणीला ना तर त्या ननंदबाईला काहीच कळत नाही. तिला एवढं कळत नाही आपल्या भावाची एवढी तारामळ होती. आपल्या कोपीत आलो तर ती आपल्या मागं कोपीत आली. मग ते कोपीत आहे ना. मग आता ती कुठं म्हणली आता आम्हाला घर बांधून द्या. काय झालं तुम्हाला? काय झालं? बडबड बडबड लावली माझ्या नवऱ्याविषयी, माझ्याविषयी. एवढी जड झाली का दादा मी तुला? नाही बाबा, मी कुठं काय म्हणलोय तुला? दादाला नाही जड होणार, कारण दादा बी तुमच्या नवऱ्याच्या नादानीचे झालेत. माझ्या नवऱ्याला काय बोलू नका काय. आणि मी इथनं कुठं जाणार नाही. माझ्या बापांनी तर घर जावाय करून दिलेलं आहे. चांगलं झालं बाई ननंदबाई, तुमच्या नवऱ्याच्या नादानी हे लागलेत प्यायला आता. हा, दाजी सारखा माणूस आहे का? किती कमी भारी माणूस आहे तो. हा भारी आहे ना. तुम्हाला रोज प्यायला नेते. त्यांच्या नादानी एक एकर घातलं. जाऊ दे, मस्त लई. हा लय पैसा नाही का? एक एकर गेलं म्हणून काय होतंय? हा ननंदबाई तुमचा हिस्सा आहे, मग सगळं वावर दारवारीच घालायचं का? मी तसं म्हणत नाही दादा. तुझ्या बायकोला आवर घाला तोंडाला. लय बोलते ती तन तन करते. पण तुला काय करायची? काय असतं तुमचं? तिथलं घर पडलं, हे आलो कोपट घालायचं राहिलं आणि तेच लावलंय तुम्ही. अगं कोपट घालायचा हो, पण तुम्ही कोपीत सुद्धा यावं का राहिला आमच्या माग? अगो बाया, मग काय आम्ही काय गावाच्या मागं जाऊ का राहायला? घर जावं झालं म्हणजे कोपीत बी आमच्याच माग. घर पडायचं ना तुम्ही तुमच्या घरी. अरे घर पडलेलं तिथंच राहू. पण ती बहीण भावाची कस काय साथ सोडीन? अरे ती कोपीत का होईना पण आलीच ना राहायला माग. मग चांगलं तुम्हाला बहिणीला आणि भावाला पटत आहे, मला तुमचं अजिबात काही पटत. अरे दाजी बिन बहीण बी मला किती जीव लावी त्यात मला. हा दाजी त्याला जीव लावितो तुम्ही. अरे मला तू सांग, ही बहीण आणि दाजी काय मला कमी जपात का काय? काय नाही, तुम्ही माणसाला बोलवू देत नाही, काही म्हणू देत नाही. तुम्हाला तो दाजी इतका पटतो का त्याच्या नादाने तुम्हाला प्यायला भेटत, सगळ्या गोष्टी करायला भेटतात. मग काय एवढी पेतो काय मी जाऊ? नाही तुम्ही अजिबात पेत नाहीत, फक्त असं नागावानी डुलत येतात. हा डुलत येतोय, काही नको सांगत जाऊ. नाही तसं काहीच होत नाही. ननंदबाई तुमची तर खरंच कमाल झाली बाई. आता काय झालं? काय झालं परत मलाच विचारा, काय झालं? काय झालं तर? आता बांधू लागा कोपी आणि राहा आमच्याच जवळ. मी कशाला बांधला? वय दादा बांधा तुम्ही. वहिनी दोघं काय मदत बिदत काय अजून आपण डबल पाकी करू इथं. काय द्यायचं नाही दावा. 2 कोप्या बांधा, तुम्हाला एक आणि आम्हाला एक. हा, दोन नाही, एकच बांध मोठी अशी हा. खणखणीत. चांगली मोठी बांधून नको काळजी करू. काय लग्न झाल्यापासून हे आपल्यातच ना. असू दे की मग. काय झालं दावा राहिले मग? दाद्या हा, काय बोलली तुझी बायको? ही बोलण्याची पद्धत आहे का तिची? काय बोलली? हिला काय अक्कल आहे का? अक्कल हा? नाही? कशा अक्कल नाही? काय बोलली ती? तुम्हालाच पटत नाही. अरे तिच्या डोक्यात असेल आता दाजीन मी नाही का जवळ जवळ झोपत, तसं झोपा बाबा. हा झोपायचं हा. आजपासून दाजीन तुम्ही सोबतच झोपा. हा तसंच करणार आहे आता. दोघंच फिरायला जायचं. मग हा दोघं बी तेच जाणार. सांगत तुम्हाला. तुम्हाला राहा वाटलं राहावा, नाहीतर जावा तुम्ही. हा तू तसं कर. हा ना, मग? म्हटलं तर राहते नाही तर जाते. हा मग काय तुला हा, आता मग काय? आहे तुम्हाला बहीण सांभाळायला, मेव नाही दारू प्यायला. हा काय अडचण नाही मला. हा माझा नवरा काय दारोडं दिसलं ते कधी तर घेतो, ते पण थोडीशी एवढीशी. थोडीशी. अगं बाई तुझा नवरा सगळ्या वाटाने असं लोटांगण घेत येतो. हा? दाजी काय तुला दारू द्या वाटलं काय? नाही दाजी अजिबात दारू पित नाही. त्यांनी सांगितलं का थोडीशीच घेतात, फक्त रस्त्याने असे वत येतात. दाजी ना दारूच्या नाही दावा. आणि तुम्ही तर- पेताड पेताड. हा काही बोलते होय ताडी काय दाजी काय दारू दे का आपलं? आता तू पण म्हणतो पेताड आहे. अरे मग पेताड म्हणजे कधी तर घे. हा एवढीशी आणि तसंच घेतो. माझं चाललंय. हा. दाजीने आणली ना मी ओलीशी घेतो ओलीशी. हा, अंग बिंग दुखायला. हा म्हणजे हा. कसं होतं नाही तुम्ही थोडी आणि पाहुणं एवढीच. हा. तुम्हीच नाही, फक्त तुम्हाला रस्त्याने नीट येता येत नाही. हा त्याचं कसं आहे दाजीचा मान ठेवावा लागतो. हा बरं उद्या 4 लोक मला काय म्हणतील? काय? दाजी जर इथून गेला तर. हा आणि कसं होतं ओलीशी घेत होतो आम्ही आणि काय होतं बसले ना जाते 2-2 3-3 होऊन याच्या पलीकडे काय पित होतो आम्ही हा. तरी. नाही तुमचं खरं आहे. उली म्हणता 2-4 होत्यात आहे की नाही? हा मग काय ते किती झाले तवा. नाही, ते कमीच आहे आता. हा, आता काय तुम्हाला पटत आहे ते पटत आहे, मला तर काही पटाना. मला किती का पटत आहे. दाजी सारखा माणूस नाही. हो का आले दाजी. ताडी दगड लावून स्टँडला नाही तर दाजी ढकलून देईन. कुपीत घालू राहिले तुमच्या दाजी गाडी. तेव्हा तुला मी काय सांगतोय कसली का? आणि मला सांगा दाजी गाडी लोटीत आणली हो तुम्ही? गाडी होय हा ते पेट्रोल संपलं मध्ये. पडतान सोडा गाडी. धरा ननंदबाई. हा थोडी तुम्ही म्हणले ना, थोडी घेतो माझा नवरा. हे काय इतकी थोडी?
थोडीच घेतली हो हा. बोलशी. हा होय होय दाजी मी काल तर पेट्रोल 500चं टाकलं होतं तर काय लुटीत का म्हणाला ते जरा पैसे कमी पडले होते ना, एक बाटली इकली काढून. मला काय म्हटलं की सांपण म्हणून. आणि मग घ्या तुम्ही थांबा. लय तुमच्या दाजी चांगले, गाडीत पेट्रोल सुद्धा ठोयना म्हणे मा मेवना लय चांगला. असू दे आता कोणी मी नाही लाड करायचा मग कोण करीन यांचा लाड हा बरं दाजी मला काय म्हणायचे तुम्ही एवढं फुल होऊन आला आणि माझं काय खिशात आणलेली खिशात. असं आहे का बरं संपू द्या काय नाही पेट्रोलचं काय नाही मी उद्या टाकीन पटाके हा. परत जाऊ. आता एकर गेलाय मी दुसरा काढितो बरं हा सगळं नाही, नाही. संपूस तर मी काय हातात आहे ना. नाही जायचंच नाही पण होय दाजी इकडचं संपल्यावर तिकडचं का नियोजन लावावं लागत तिकडचं आहे. हा तिकडचं नको. मग तो भाऊ आहे ना मोठा. हा, मग त्याला निमध्ये राहून द्यायचं तिकडचं अहो दाजी पिलेला आहे तरी दाजीला कळत आहे तिकडचं वावर नाही इकडचं, इकडं सगळं सापडा सुप म्हणजे माझीच इकायची काय सगळी मग असू दे ना, काय होतंय माझं असं नाही काय. ननद बाई लय हुशार, एकच नंबर हुशार आहे तुम्ही. तुमच्यासारखेच हो म्हणजे आमचं इकडं पार कुलूप लावायचं आणि तिकडे जप्त्यालाच ठेवायची बर का. तिकडे विकू नका, इथं आम्हाला वाटाला ठोवा वाटी घेऊन. घ्या बसा लय बोलत बरं का तुम्ही. हुशार. हा मग तुम्ही शिकवलं ना कसं बोलायचं काय. माझ्या नवऱ्याची आणि माझी तुम्ही कळा घालवून ठेवली या. बरं अहो जायचं ना निघून मग कशाला राहता. मला पायाला दुखा लागला, मला जरा आराम करू द्या. या इकडे जरा. हो मेव ना वा. साडे तू तिथं हो ही गाडी नीट लावतो नाही ती उडी टाकी नांगाव होय गलस आहेत ना आतमध्ये. हा आहेत गलस धुतलं का, गलस धुतलं का. हा, तेवढंच कामाला आहे मी तुमचे गलास धुवायला. ही तर उतरू द्या अगोदर. ए, तसं नसतं. ताडे एक काम करते का ते कोपीतून गलास बिलास आणते का अरे दादा तुझी काय सुद गेली का काय येड्या का आता काय मला असं दाची नजर पडल्या माया लई डोक्यावून जात अहो काय जातंय ते कोपी पडलेली तिला नीट करायचं सोडलं ते पाहुणं ढोसून आलंय. नाही काय म्हणजे काय मी नीट करणार का कॉपी कॉपी मी नीट करणार कॉपी. दाजी कोपीच्या नादात आपलं डोकं इकडे जाईन ती खिशातली लय अवघड फुटन. झालं बाई. लय दाट पडणार नरण बाई अजिबात दारोडा नाही बाई तुमचा नवरा उलशिकच पेतो. तुम्ही तोंड बंद करा ना, तुम्ही अजिबात काय नाही. सारखं असताय? बंद नवऱ्याला नाही तू उभा राहता येईना पर आमच्या डोक्यावर चालला इकडं. करा. कोण म्हणलं उभं राहते, कोण म्हणलं उभं राहते, उभा राखून हो 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 कोण म्हणलं मला उभं राहते. दाजी 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 कोण म्हणलं उभं राहते. दाजी कस काय बोलायचं मला उभं राहतेच नाही मग. हो, हा? हो, हो. कस काय दाजी नका नसताना एखादा पार्ट गेला ना तर तीन एकर विकावं लागल चल आणि आमची नाही ऐकायची तुमची गप्पा. ऐकायची. आमच्याकडे लक्ष ठेवायचं नाही सांगा समजून. एवढे पेले तरी कसं कळतंय. तुझ्या पाया पडू का नको का ते उद्योग वाढीन माणूस पडलंय. अहो तुम्हाला 17-12 सांगून कसं तुमच्या डोक्यात घुसत नाही. अरे ते उठता कुठता पडलं कशाचं पडलं? पुढं बसलं इकडं मी तिकडं इकडे. ओढलं तर भरून हा, जावं लागेल मला मला- मला तोंडवर म्हटलं बी मला तोंडवर डायरेक्ट मला हा. जमत नाही असं. नको म्हणू काय का हा, आणि एक गोष्ट सांगतो किती बोला इथून हातात नसतो मी. होय होय दाजी तुम्हाला लाजच नाही राहिली कसलं आपल्याला नसलं तसलं काय तिकडं तिकडं घरी ठेवून आलात ना हा त्यांनी नाही आणले लाज नाही आणलेली संघ नको नाद लागू तू मलाच काहीतरी करावं लागत आहे. मीच माहेर निघून जाते यांच्या बेन. काय म्हणले नाही 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 ना तसं हा, काही हा, नाही. हा. मला तर वाटत त्या आत्याबाईलाच फोन करून बोलून घ्या. दाजी. तुमचं चालू द्या हा. मी आलेच. हा हा. बर ये हा हा जाऊ आता म्हणे. ए दाजी काय राव तुम्ही लावले मोकार इकडे तिकडे माय काय तर हॅलो? चाललंय अहो आत्याबाई अहो या हो तुम्ही इकडं लय वाटवळ चाललंय आमचं. अहो एकर गेला आमचा. अहो घेऊन जावं त्यांना. या बाय तुम्ही पहिलं आता ह्या आल्याशिवाय काहीतरी होणार नाहीये. उलची बरं जेवण करा चला. कोण जेवण होय हा अजून टाइम नाही झाला जेवायचा माझा. मग कवा जेवायचं. जेव्हा मी जेवण जेव्हा मला भूक लागेल तेव्हा सगळ्यांनी जेवायचं काय आता सांगतो. होय. हा बरोबर बोलतोय दाजी म्हणजे यांच्या संग आपण जेवायचं. हा मग जेव्हा मला भूक लागेल तेव्हा तसं खायचं नाही. बाई खरंच लय कौतिक आहेत बाई तुम्हाला. नवऱ्याचं लयच कौतिक. कौतिक नाही ते पेत नव्हतं हे तुमच्यामुळेच पेय लागलेत. माझ्या बापानं शब्द दिलेला आहे घर जावायच होणार. तुम्ही काय उठून सुटून जावा इथनं लावल्या. तुमच्या टेन्शन मुळे माझा नवरा पेय लागलाय. नाही बरोबर आहे. माझ्या टेन्शन मुळे पेला असं ना आता जेवढे राहिले ना शेती तेवढे विकून तुमच्या नवऱ्याला प्याऊ देच. हा, हा हा, तसंच आहे ना मग आता काय बरोबर झालंय? आहे. बापान शब्द दिलेला आहे, यांना आता शब्द मला दिलाय, पाळावंच लागणार काय नाही तो. झालंय काय झालंय. आता बाई बरं झालं बाई तुम्ही आल्या. हे बघा इथं हे असं चाललंय. एक तर घर पडलंय आमचं इथं कोपीत येऊन राहतो आणि हे दोघं काय हालायचं नावच घ्यायना. अक्षा असं होय ना इकडं पुढं. काय तुम्हीच बाई, जा, तू तुम्हीच काय जा. आली हा तू काय आली मी काय आले पिलास काय पिलास ना आलाय का तू. कोण पिळोय हा तू पिलास का. नाही मेव नाही बोल. ए आत्या नको आणून त्याला तुझ्या देणे कानाखाली ठेव. दाजीला आणि त्याच्यात काय दाजीला तुला हाणू काय मग.
तुला लक्ष ठेवता आलं नाही होय? मी लय लक्ष देतोय आत्या. काय आत्या, मी लय लक्ष ठेवतोय. होय फुल झाल्याशिवाय मी नाही दापीत, पण ही ना लय खडूशी. तिने काय केलं? हा. तुम्हाला प्यायला देते का पैसे ती? नाही नाही, मग? आमचं आम्हीच पितो. मग लाज आहे का तुम्हाला? पण ती- हे बघ अक्षा, बाद झाला आता तुझं घर जाय राहणं, निघायचं घरी. चल घरी राहायचं. लोक नाव ठेवायला लागले मला. कोणा घरी हा घरी जायचंय. येत नाही. का? काय म्हणले होते? काय म्हणलं तर मामा? गरजावर राहायचं. झाला आता मामा गेल्यावर. मामा गेलं तस नाही म्हणत. मामा बघितलं का मामा, तुमची बहीण काय म्हणती? मामा आता गेल्यावर शब्द नाही, तसं नाही. ऐक नाही मामा, मामाला राग येतो मग. हा, इकडे मामा, इकडे इकडे इकडे. हा इकडे गेले, इकडे येत हा इथे ते पेलेले तुम्ही दिसलं काय का? नादी लागता. मला नाही दिसे ना बाबा. ए दादा तू इथेस का? इथे इथे आहे, तुमचं घरच येडे का ए काय बाई? दादा इथेस का? अरे बाबा ह्याला सांग स्वप्नात येऊन. इथे मामा कशाला पळत इकडे तुमचं तिकडे? घर येडं आहे का काय? थांब ना. स्वप्नात ये बाबा, स्वप्नात माझ्या मला सांग. अरे आणि ह्याला पण सांग की जावाय नको राहू, घर जावाय जा तुझ्या घरी म्हणून. काय इथं थांबू? इथं थांब म्हणला मामा, जायचं ना मला, अजिबात हालू नको. होय आत्या, तुम्हाला दोघांना दिसत काय वर? ए बाबा मला नाही दिसत, पण मी अंदाजे मग म्हणते. तू काय बघत होती इकडं अरे तिकडं? दिसतंय का बघू? ह्याला दिसतंय का म्हणलं बघू, दिसतंय का माझा भाऊ मला? माझ्या बाप असून मला काय वाच नाही दिसलं आणि तुम्हाला अरे पूर्ण दिसत मी होता. अरे माझ्या पाठचा असून मला दिसाना तर तुला काय दिसायला लागलाय? ते तसं नाही, मामाचा लय जीव आता माझ्यावर. होय राजा, दहाची पियालाय, पण मला नाही वाटत काय तू पिली होती काय तेव्हा? नाही यांनाच. लाज आहे का तुला? लाज आहे तुला? अरे मी संध्याकाळचा किती फुल झालो ना तरी मला नाही दिसत वर. हा. तुला तुला अक्कल नाही ना? कसं दिसन, कसं दिसन? बायको कपटी आहे. हा यांची बायको चांगली आहे, ननंद बाईला चांगले आहेत ना, म्हणून पाहुण्याला वर दिसत आहे. मग हा होय तुझं म्हातारं दिसत का असं वर पाहिलं? नाही नाही मला नाही दिसत. नाही? आमचं घर असं येडं नाही बरं, तुमचं घर. एक मिनिट शांत बसा सगळे. सगळे नुसतं येड्याचा बाजार झाल्यासारखं करायला लागलेत. आणि हे बघ, बाद झालं तुझं. मी सांगते माझ्या भावाला काय सांगायचंय ते. कसं तू काय वरती हा. वरून सांगा वगैरे. आकर तोंड्या वर जाऊन सांगते होय. हा करून घेईन त्याला. हे असं पिदाणार इथं राहून राहून. अगं आई तू काय वरती आता मामाला सांगायला? अरे तुझ्या देव काही एक कानाखाली ठेवून मग काय मरू का काय? मी ए, आच्या. तसं नाही म्हणत मी. अरे तू एकटीच राहिली, नको काय वर जायचं, उद्या गो वाढू लई. देवा तुमचं खरंच दारू पिऊन आहे ना, बुद्धी भ्रष्ट झाली. मला वाटलं तू वर गाडी घ्यायला चालली सांगाय. स्वप्नात म्हणलं मग आम्हाला बोलवते आणि स्वप्नात हा, सांगते. मग कावा सांगायचं आपल्याचं नाव? असंच आहे यांचं. ऐक ना अक्षय, अरे कशाला ताण देतो एवढा? अरे लोक मला नावं ठेवायला लागले. आपली घरी तिथं शेती आहे, ती कोण बघायची? एकटा दादा करण का सांग बरं तू? हा पण आई आता मामाचा शब्द. माझा भाऊ आहे ना, शब्द कुणाला दिलता? मला. मी आणि माझा भाऊ बघून घे त्या शब्दाचं काय करायचंय. हा आता तुम्ही तुमचा संसार आपल्या घरी करा. तू घरची सून आहे माझ्या. हा तर घरची लक्ष्मी, घरची सून घरी चांगली दिसते, इथं नाही काय? ए बाई तू आहे ना, चल घरी. जाऊया ना वहिनी, आम्ही आमचा संसार करतो, तुम्ही तुमचा गोडी गुलाबाने संसार करा. आणि दादाला काही जास्त बोलू नका. आणि जर तर दादाला काय बोलला, आलीच बघा चार नाही नाही दिवसानं. ननंद बाई, मी लय छान संसार करेन, पण तुम्ही काय परत येऊ नका. बरं ठीक आहे, आम्ही येत नाही परत. हे बघ मंगल, राजू, एकमेकांना भांडू नका. हा चांगला संसार करा. भांडण्यात आणि दारू पिण्यात काय असतं रे? मजा आहे का दारू पिण्यामध्ये? उगा संसाराचं वाटोळ होते, नाही ते व्यसन लागते. हा शरीराची नासाडी, पैशाची नासाडी. हा तोच पैसा संसाराला लावा, सुखाने संसार करा, तिला डागडुग करावा, तिचं मन जपावा. काय होते दारू पिल्याने? काय नाही. काय हा? नाही. तू पण तिला जीव लाव आणि अजून डागडुग कर. हे सोडून दे आणि चल आता. होय दाजी. एक काम करा बरं का, नांदायला निघाले. तुम्ही आज कधी मध्ये येत जा बरं का इकडे. नाही मी येणार नाही, माझी आठवण आली का? मी तुम्ही या तिकडे. बरं, मी तिकडे येत जाईन. नांदायला नाही चालले ते. अरे बस झालं ना खरे. नांदायला चालले का? गप. हा, गप काय गप? जाऊ द्या थांबा त्यांच्या घरी. हा दाजी. काय गप्पा झाली बाई आता ही? काय इथं? आम्ही एका मेरीला घास सोडून नाही खाल्ला कवा. गोटातला गोट पित होतो आत्या. घोटातलं घोटच पित असतात, ताटातलं अन्न नसन खात. आता मला कोण आणीन? काय आनंद रे, तुला आता काय सांगितलंय मी? गाडीतलं पेट्रोल विकून दारू आणायची ते, त्याच्यामुळे आठवण येते इतकी. बस झालं रडणं. चल, चल. दाजी. मला नाही यायचं. दाजी नका ना जाऊ राव. मला बी नाही जायचं. पण काय चांगलं
चांगलं आणि रडून घ्या आणि मग जाऊ द्या त्यांना तुमचं ए, आत्या नको ना नेऊ लागत आजीला आत्या अगं बाया तू का म्हणून रडती तायडे नको रडू जाऊ दे बघ आई कोणाचंच मन नाही जायचं राहतो ना निघ लवकर. हा जा आजी काळजी घ्या तिचं माहेर म्हणून तिला रडा येतं. चल निघ चल आणि नीट राहा. हा भावड्या काळजी हा घे. तुझा गळ्यात पडता. वहिनी, हा, जाते, नाही. काय चुकलं हो. असलं तर माफ करा. हा. तायडे ये जा बर का कधी मधी तू आजीला आण बर का हा, जा 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 गेली बाई पिढा एकदाची आता तरी माझा संसार नीट होईन आणि काय रडत राहिलेत बाय 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 बायको होती का काय ती जळण तुझ्या मनासारखं हा बरं झालं गेलं सोन्यासारखं तर आजी माया मी म्हणलं का सोन्यासारखी बायको गेली हाय की नाही जाऊ दे हा गप रडा उलशिक रडा हा. तिकडे